नमस्कार मित्रांनो, तुम्ही केलेल्या विनंतीनुसार आज मी इंग्रजीची व्होकॅब्युलरी हा एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर तुम्हाला हे लेक्चर आवडले तर तुम्ही मला नक्की सांगाल की इंग्लिशच्या बाबतीत कोणतं लेक्चर घेऊन यायचं आहे। तर आज मी तुमच्यासाठी इडम्स अँड ज्या फ्रेजेस आहे हा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, की जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न येणार। आता मग तुम्ही म्हणाल हा सोर्स कुठून घेतलेला आहे सर? तर बघा, हा सोर्स घेतलेला आहे आपण ज्या परीक्षेमध्ये वारंवार एक्झाममध्ये इडम्स अँड फ्रेजेस विचारल्या जातात त्याच त्या रिपीट होत असतात। तर त्याच मी आज तुमच्यासाठी जवळपास 30 इडम्स अँड फ्रेजेस आलेल्या आहे त्या मी तुमच्यासाठी इथं घेणार आहे मित्रांनो। चला तर मग स्टार्ट करूया। आता पहिली इडम्स अँड फ्रेज आहे कॉक अँड बुल स्टोरी। ठीक आहे, कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे होते मित्रांनो फुलिश स्टोरी। ओके, लक्षात घ्या, कॉक म्हणजे आपला होतो कोंबडा आणि बुल म्हणजे होते बैल, यांची स्टोरी होणार आहे का? नाही, तर याला म्हणायचं कॉक अँड स्टोरी, याला म्हणायचं फुलिश स्टोरी। त्यानंतर रॉब पीटर टू पे पॉल म्हणजे टू टेक केअर फ्रॉम वन अँड गिव्ह इट अदर। रॉब पीटर टू पे पॉल म्हणजे होते टू टेक फ्रॉम वन अँड गिव्ह इट अनदर, एखाद्यापासून घेणे आणि दुसऱ्याला देणे। ठीक आहे, म्हणजे इसकी टोपी उसके सर, हे तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो, याला म्हणतात रॉब पीटर टू पे पॉल। आणि पेपरमध्ये ह्या पॉलच्या ठिकाणी ऑप्शनमध्ये स्मिथ वगैरे दिलं जाते। हां, लक्षात ठेवा काय दिलं जाते? स्मिथ, कारण पॉल हे एक नाव आहे, तर स्मिथ वगैरे असं ऑप्शनमध्ये दिलं जाते मुद्दामून चुकवण्यासाठी। आलं का लक्षात? सो रॉब पीटर टू पे पॉल म्हणजे टू टेक फ्रॉम वन अँड गिव इट टू अनदर। ठीक आहे, इसकी टोपी उसके सर। त्यानंतर पुढे दिलेलं आहे लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर। आता फील ॲक्वार्ड, अस्वस्थ वाटणे, याला म्हटले जाते लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर। जर आता फिश म्हणजे मासा, जर आपण तो पाण्यातून बाहेर काढला मित्रांनो, ऑब्विसली त्याला कसं फील होणार आहे? ॲक्वार्ड फील होणार आहे। आलं का लक्षात? या पद्धतीनं मग पहिली कोणती बघितली आपण इडम्स अँड फ्रेज? कॉक अँड बुल स्टोरी, फुलिश स्टोरी, रॉब पीटर टू पे पॉल म्हणजे टू टेक फ्रॉम वन अँड गिव्ह टू अनदर अँड गिव्ह इट टू अनदर। लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे फील ॲक्वार्ड फील होणे, अस्वस्थ वाटते। त्यानंतर पुढं पहा काय म्हटलेलं आहे, बरी द हॅटचेट। ठीक आहे, बरी म्हणजे दफन करणे, द हॅटचेट म्हणजे आपण कुल्हाडी वगैरे इथं लक्षात ठेवू। बरी द हॅटचेट म्हणजे काय होते? एंड अ क्वॅरेल ऑर अ कॉन्फ्लिक्ट। कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, भांडण वगैरे जे काही आहे, जुने भांडण मिटून एकत्र येणे, याला म्हणायचं बरी द हॅटचेट। म्हणजे लक्षात घ्या, शस्त्रास्त्र पूर्ण टाकून देणे, याला आपण काय म्हणू? एंड इक्वल क्वॅरेल कॉन्फ्लिक्ट अँड बिकम अ फ्रेंडली। ठीक आहे, आलं असेल तुमच्या लक्षात। त्यानंतर पाहता ब्रेक द आईस। आता ब्रेक द आईस ही खूपदा पेपरमध्ये आलेली इडम्स आहे। तर ब्रेक द आईस म्हणजे होते टू एंड द हॉस्टिल रिलेशनशिप ऑर मेक अ पीस, शांतता। म्हणजे बरी द हॅटचेटला आपण म्हणू शकतो समानार्थी मन आहे ही। ठीक आहे, ब्रेक द आईस। ओके, सो टू एंड द हॉस्टाईल अँड रिलेशनशिप ऑर मेक अ पीस। ओके, शांतता। बर्फ कसा असतो? शांत असतो। अशा पद्धतीनं तुम्ही पाठ ठेवा। त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो, ॲट द ड्रॉप ऑफ द हॅट। काय म्हटलं? ॲट द ड्रॉप ऑफ द हॅट म्हणजे व्हेरी क्विक विदाऊट डिले। ठीक आहे, लक्षात घ्या, अ व्हेरी क्विक विदाऊट डिले, तात्काळ करणे म्हणजेच होते ॲट द ड्रॉप ऑफ द हॅट। ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या? ठीक आहे, ॲट ड्रॉप ऑफ द हॅट। ठीक आहे, तर याला म्हणायचं तात्काळ, लगेच घेणे। त्यानंतर हॅव ॲन एक्स टू ग्रीन म्हणजे होते हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, स्वार्थी म्हणा। हॅव ॲन एक्स टू ग्रीन, हॅव अ सेल्फिश मोटिव्ह। ॲट अ ड्रॉप ऑफ द हॅट त्याला म्हणायचं व्हेरी क्विक विदाऊट डिले। त्यानंतर हॅव ॲन एक्स टू ग्रीन, हॅव अ सेल्फिश मोटिव्ह। त्यानंतर पहा परभाषीय शब्द आहे डिजाऊ। डिजाऊ म्हणजे काय होते? एखादी भूतकाळातील गोष्ट आठवणे। काय म्हणायचं? डिजाऊ। काय म्हणायचं? डिजाऊ। पाठ ठेवा, अ फिलिंग ऑफ रिमेंबरिंग। ठीक आहे, समथिंग, एखादी गोष्ट काय करणे? आठवणे, त्याला म्हणायचं डिजाऊ। ओके, सो काही लॅटिन वगैरे वर्ड पण असू शकतात। ठीक आहे, त्याच्यावर थोडंसं लक्षात घ्या। सी आय टू आय, डोळ्यामध्ये डोळे टाकून पाहणे म्हणजे ॲग्री विथ समवन। तेव्हाच आपण ऐकतो ना, जेव्हा आपण एकमेकांकडे बघतो सी आय टू आय, तर समजून घ्यायचं की तो व्यक्ती आपल्यासोबत काय आहे? ॲग्री आहे, आपल्या मताशी ॲग्री झालेला आहे। त्यानंतर वन क्लाउड नाईन व्हेरी हॅपी। ठीक आहे, की पुढं दिलेलं आहे तुम्हाला ऑन क्लाउड नाईन। ठीक आहे, लक्षात घ्या, ऑन क्लाउड नाईन म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? व्हेरी हॅपी। ठीक आहे, अतिशय आनंदी असणे। ठीक आहे, आता क्लाउड म्हणजे ढग वगैरे होते, याचा अक्षरशः शब्दशः अर्थ नसतो मित्रांनो। ठीक आहे, हा थोडं समजून घ्या। जसं अ कप ऑफ टी जर म्हटलं मी तुम्हाला, अ कप ऑफ टी, मग ह्या काही चहाचा कप झाला का? नाही, अ कप ऑफ टी म्हणजे होते फेवरेट थिंग।
ठीक आहे. जर तुम्हाला म्हटलं रोज ऑफ बेड, रोज ऑफ बेड म्हणजे काय होते, लक्झरियस थिंग, आरामदायी गोष्ट. ओके. बेड ऑफ थ्रोन, थ्रोन मला की अ बेड ऑफ थ्रोन म्हणजे काट्यांचा बेड, तर मग कसं असणार आहे, व्हेरी सॅडफुल सिच्युएशन असणार आहे. तर या पद्धतीनं अ बेड ऑफ लक्झरियस म्हणजे काय होते, अ बेड ऑफ लक्झरियस म्हणजे होते मित्रांनो आरामदायी, लक्झरियस थिंग. ओके. अ बेड ऑफ रोज म्हटलं तर काय होईल, आरामदायी गोष्ट असणे, या पद्धतीनं. ठीक आहे. कॅच द टर्टर, काय म्हटलं आहे, कॅच द टर्टर म्हणजे होते टू डील विथ ॲन अनएक्सेप्टली, लक्षात घ्या, फॉर्मिडेबल अपॉइंटमेंट म्हणजे शत्रूचा सामना करणे, मोठा काय होणे, त्रास होणे, शत्रूचा सामना करण्यास मोठा त्रास होणे, त्याला असं म्हटलं जाते. त्यानंतर किक द बकेट, सगळ्यात जास्त पेपरमध्ये आले इडम्स आहे किक द बकेट. किक द बकेट म्हणजे डाय, मरण पावणे. ओके. आता किक म्हणजे मारणे आणि बकेटला, आता इथं असं होईल का, बकेटला लात मारणे. ठीक आहे. तर तुम्ही इथं पाठ ठेवायचा आहे, किक द बकेट टू डाय. ओके. किक द बकेट टू डाय. अँड एक्स टू ग्रीन म्हणजे होते सेल्फिश मोटिव्ह, डायरेक्ट पाठ करा. अँड एक्स टू ग्रीन सेल्फिश मोटिव्ह, अँड एक्स टू ग्रीन सेल्फिश मोटिव्ह, किक द बकेट डाय, किक द बकेट डाय. ओके. या पद्धतीनं. त्यानंतर बघा पुढचं काय दिलं आहे, ॲड अ फ्ल्युएल टू फायर, आगीमध्ये तेल टाकणं. वर्सन ॲन ऑलरेडी बॅड सिच्युएशन, आगीत तेल ओतणे, आणखी ती परिस्थिती वाईट करणे, त्याला म्हटलं जाते ॲड अ फ्ल्युएल टू फायर. आपण म्हणतो ना आगीमध्ये तेल नाही टाकायचं, या पद्धतीनं. अ लिप इन द डार्क, आता अ लिप इन द डार्क म्हणजे अंधारात उडी मारणे. आता पहा, अ लिप इन द डार्क, डार्क म्हणजे अंधार. आता अंधारात उडी मारणे म्हणजे रिस्की स्टेप झाली ना मित्रांनो, साहसाची कृती झाली. परिणामी काय होईल हे माहीत नसणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी याला म्हणायचं अ लिप इन द डार्क. लक्षात येत आहे तुम्हाला असेल मित्रांनो. ॲपल ऑफ अ वन्स आहे म्हणजे व्हेरी लवेबल, लक्षात घ्या, डिअरेस्ट वन, एखाद्याचा आवडता असणे, त्याला ॲपल ऑफ डिस्कॉर्ड आपण जे पाहिलं होतं ते कॉज ऑफ कॉरेल होतं, हे आहे ॲपल ऑफ वन्स आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. आखो का तारा आपण म्हणतो ना, त्याला म्हणायचं आहे व्हेरी लवेबल अँड डिअरेस्ट वन. ओके. आखो का तारा असं लक्षात ठेवून द्या तुम्ही. त्या मित्रांनो इंग्रजीची एक इडम दिलेली आहे, इट अ हंबल पाय. इट अ हंबल पाय म्हणजे होते मेक अ हंबल, ॲपोलॉजी, एक्सेप अ ह्युमिलेशन म्हणजे होते माफी मागणे, एखाद्याला माफी मागणे, त्याला म्हणायचं इट अ हंबल पाय. ठीक आहे. लक्षात घ्यायचा इट अ हंबल पाय. कॅट अँड डॉग लाईफ, आता कुत्र्या मांजराचं जीवन म्हणजेच काय होते मित्रांनो, कॉन्स्टंटली ऑर फ्रिक्वेंटली क्वॅरलिंग, ते नेहमी भांडत राहतात. तुम्ही बघा ना, कॅट आणि डॉगचं नेहमी भांडण असते, त्याला म्हणायचं कायम भांडण्याचे आयुष्य, भांडण्याचंच आयुष्य गेलं राहते काही जणांचं, त्याला म्हणायचं कॅट अँड डॉग लाईफ. काय म्हणायचं, कॅट अँड डॉग लाईफ. ओके मित्रांनो. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे डेमोसल स्वॉर्ड. आता बघा डेमोसल स्वॉर्ड म्हणजे होते कॉन्स्टंट थ्रीट म्हणजे टांगती तलवार असते. आपण म्हणतो ना की ही माझ्यावर गोष्ट, माझ्यावर टांगती तलवार आहे, सतत धोका असणे, याला म्हणतो कॉन्स्टंट थ्रेट. ओके. कॉन्स्टंट थ्रेट म्हणजे होते, लक्षात घ्या, सतत धोका असणे, त्याला म्हणायचं डॅमोकल स्वॉर्ड असेल लक्षात. ठीक आहे. नेहमी रिपिटेशन केल्यानंच ह्या मनी येऊन जातात मित्रांनो. बीट ब्लॅक अँड ब्ल्यू. ओके. खूप मार देणे, लक्षात घ्या, त्याला म्हणायचं बीटिंग मर्सीलेसली म्हणजे दया न दाखवता मारणे एखाद्याला, त्याला म्हणायचं खूप मार देणे, त्याला म्हणायचं बीट ब्लॅक अँड ब्ल्यू, है ना, काळं निळं. बेड ऑफ रोज, बघा मगाशी सांगितलं बेड ऑफ रोज म्हणजे होते प्लीजंट सिच्युएशन ऑफ कम्फर्ट, एकदम आनंदपूर्ण, आनंदीमय, आरामदायी, आनंदपूर्ण आरामदायी स्थिती म्हणजे होते बेड ऑफ रोज. एखाद्याचं आयुष्य बेड ऑफ रोज असते आणि एखाद्याचं बेड ऑफ थ्रोन असते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. मी मोजक्याच तुमच्यासाठी इडम्स अँड फ्रेजेस आणले आहे मित्रांनो, परंतु मी तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेज देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. बऱ्याच जणांनी छान कमेंट केले आहे की आपल्या चॅनलचं नाव हे बरोबर आपल्या चॅनलला सूट होत आहे म्हणून, पर्टिक्युलर नॉलेज. आणि मित्रांनो आपण हे आपल्या चॅनलवरती करंट अफेअरचे दर एक दोन दिवसानं व्हिडिओ टाकत जाणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठलंही मासिक घेण्याची आवश्यकता राहणार नाही आता. म्हणजे तुम्हाला मित्रांनो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अवेलेबल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. आता इथं काय म्हटलं आहे मित्रांनो, फेअर अँड स्क्वेअर. फेअर अँड स्क्वेअर म्हणजे होते ऑनेस्टली अँड स्ट्रेट फॉरवर्डली, एकदम प्रामाणिक माणूस, सरळ स्वभावाचा, त्याला म्हणायचं आहे फेअर अँड स्क्वेअर, एकदम फेअर आहे तो, असा एक शब्द पाठ ठेवा. त्यानंतर ॲचिल हिल्स, खूपदा पेपरमध्ये आलेला आहे. ॲचिल हिल्स म्हणजे होते अ वीक पॉईंट. वीक पॉईंट म्हणजे होते कुमकुवतपणा. काय म्हणायचं याला, कुमकुवतपणा. ॲचिल हिल्स म्हणजे होते कुमकुवतपणा. ओके. लक्षात ठेवा. अ हार्ड बट क्रॅक, काय म्हटलं आहे, अ हार्ड बट क्रॅक, अ डिफिकल्ट पर्सन ऑर अ क्वेश्चन. काय म्हटलं आहे, अ डिफिकल्ट पर्सन ऑर अ क्वेश्चन, एखादा कठीण प्रश्न असणे, अवघड समस्या असणे, त्याला म्हणायचं हार्ड बट टू क्रॅक. लक्षात घ्या, हार्ड आहे, लक्षात घ्या, जे क्रॅक होत नाही आहे त्याला म्हणायचं अ डिफिकल्ट पर्सन किंवा डिफिकल्ट क्वेश्चन. कॉल अ स्पेड अ स्पेड. स्पेड अ स्पेड म्हणजे होते स्पष्ट बोलणे. ठीक आहे. स्पेड अ स्पेड असं आपण स्पष्ट याला म्हणायचं स्पेड. ओके. सो टू
टू स्पीक क्लिअरली अँड डायरेक्टली. काही काही लोक एकदम तोंडावर बोलतात, स्पष्ट बोलतात, आणि तोंडावर बोलणारेच लोक मित्रांनो खऱ्या स्वभावाचे असतात बरं का, मागं बोलणारे नाही. ठीक आहे, कॉल अ स्पेड म्हणायचं मग. ओके, तर त्याला म्हणायचं टू स्पीक क्लिअरली अँड डायरेक्टली, अँड टू स्पीक क्लिअरली अँड डायरेक्टली. बॅक बर्नर, पहा आता बॅक बर्नर म्हणजे होते लेस अर्जंट, इम्पॉर्टन्स, कमी महत्त्वाचं असणं, म्हणजे त्याला म्हणायचं बॅक बर्नर. ठीक आहे मित्रांनो, इडम्स अँड फ्रेजेसची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची इथं, म्हणजे तुम्ही ज्या वैयक्तिकरित्या इडम्स अँड फ्रेज करा, काही निगेटिव्ह शब्द आला की इकडे निगेटिव्ह अर्थ येते, एक नेहमी लक्षात ठेवा. काही इकडे पॉझिटिव्ह शब्द आला की इकडे पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे, असं जरी लॉजिक लावलं तरी तुमच्या लक्षात राहते. आता बॅक बर्नर मागं, लेस अर्जंट म्हणजे लो ऑफ लो इम्पॉर्टन्स, म्हणजे एखाद्याची इम्पॉर्टन्स कमी असणे. ठीक आहे, त्यानंतर पहा बॅक स्टेअर इन्फ्लुएन्स म्हणजे बाय अनफेअर मीन्स अयोग्य अर्थाने असणे. पहा, ठीक आहे, अयोग्य अर्थाने असणे म्हणजे होते बॅक स्टेअर इन्फ्लुएन्स म्हणजे बाय अनफेअर मीन्स अयोग्य अर्थाने असणे. त्यानंतर काय म्हटलं आहे, अभाऊ बोर्ड. आता हा महत्त्वाचा आहे. अभाऊ बोर्ड म्हणजे होते ओपनली, व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट, मनमोकळा, प्रांजल स्वभावाचा, प्रामाणिक माणूस, त्याला म्हणायचं अभाऊ बोर्ड, ओपनली. ओके, त्यानंतर आहे बीट रिट्रीट. बीट रिट्रीट म्हणजे होते ॲबंडन म्हणजे माघार घेणे, विथड्रॉल क्विकली. आता पहा विड्रॉ क्विकली म्हणजे होते माघार घेणे. आता याच्यावर बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न आला आहे की बीट रिट्रीट. 6 and 7, आता ॲट 6 and 7 म्हणजे काय होते, इन डिसऑर्डर, त्याला म्हणायचं नॉट इन प्रॉपर शेप. त्यानंतर म्हणायचं टॉप्सी टर्वी म्हणजे अस्ताव्यस्त, पेलमेल, हे बरे. त्याच्यानंतर कोणता आहे मित्रांनो, टॉप्सी टर्वी, पेलमेल, 6 and 7. 6 and 7 म्हणजे अत्यंत गोंधळाच्या अवस्थेत असणे, अस्ताव्यस्त पडले राहणे, त्याला म्हणायचं 6 and 7. तर या पद्धतीने हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे मित्रांनो. तर सक्सेस इजंट ऑलवेज अबाउट greatness, it's about consistency. Consistent hard work leads to success. Greatness will come. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर सातत्य ठेवलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार, याच्यात कोणताही डाऊट नाही आहे. थँक्यू सो मच लेक्चर बघितल्याबद्दल. तुम्हाला हे माझं इंग्रजीचं लेक्चर आवडलं का बघा मित्रांनो. ॲक्च्युली इंग्रजी हा माझा विषय नाही आहे, परंतु मी तरी मला जेवढं सांगता येईल मी तेवढं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या 30-35 ज्या काही इडम्स अँड फ्रेजेस आहे याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. बऱ्याच पेपरमध्ये ह्या रिपीटेड झालेल्या आहे. जर तुम्हाला यातील प्रश्न आला असेल तर नक्की मला तसं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच करंट अफेअरचा व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू so much.